बोलण्याची संधी दिली आणि शेवटचं फिक्स मारून परत माझ्या माईक हातात दिलेलं आहे. हरकत नाही. खरं तर आभार प्रदर्शन एवढ्या म्हणजे शांत रात्री आपण हा कार्यक्रम एन्जॉय केला आणि खरं तर एवढे सगळ्या जे लिजंड आपल्याला लाभलेले आहेत, जेवढे लिजंड आपल्याला लाभलेले आहेत त्या सगळ्यांचा आपण म्हणवत ऐकलं, त्याच्याबद्दल आपला धन्यवादच. आज खरं तर पुण्यामध्ये ना सायकलची रेस होती, रॅली होती. त्याच्यामुळं पुण्यातून जे आपले व्यासपीठावरचे मंडळी येणार होते त्यांना खूपच त्रास होणारं माहीत होतं. पण इथं आल्यानंतर प्रत्येकजण हा वेळेवरच आले आणि ह्या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवले. खरं तर सर तुमचा आभारच आहे. वैद्य सरांना आपण नेहमी ऐकतो आणि अगदी म्हणजे मी जेव्हा त्यांना जसं ओळखतो ते आत्तापर्यंत ह्या क्षणापर्यंत त्यांचं जे बोलणं किंवा त्यांचे जे शब्द असतात आहे आपण हे प्रत्येक ऐकून घेतो आणि तिथून काय तर खरंच एक डायरेक्शन घ्यायचा प्रयत्न करतो. प्रत्येक वेळी ते म्हणतात टाटा मोटर्समध्ये असं होतं, हे होत राहणार आणि हे चांगल्यासाठी घडत राहणार. खरंच होते सर, तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला येतात आणि आम्हाला मार्गदर्शन करता येतं. तुमचं आभार मानणं थोडंच आहे. तुम्ही सर आम्ही रिक्वेस्ट तुम्हाला करत राहू, तुम्ही प्रत्येक वेळी येत राहणार आहे आम्हाला खात्री आहे. एव्हरग्रीन पर्सेंटेज आमच्याशी सर आज इथं उपस्थित राहिले, खूप आनंद वाटला. खरं तर त्यांनी त्यांचे 2 शब्द खरंच 2 वाक्यात संपवले आणि त्यांची चहाची व्यवस्था परत करत ठेवली आणि सर सॉरी पण ते बर्डवाले बरोबर आलं. फॉर एक्झाम्पल मी तिकडे गेलो तिकडे म्हणलं ते हॉल आता रिफर्बिशमेंटला काढाय थँक्यू सर. खरंच ह्या दिवसाच्या उत्सवपूर्ती आपले आल्हाट सर त्यांना सॉरी मी थोडासा कार्यक्रम म्हणजे ट्राय करतोय संपवण्याचा, पण जस्ट सगळ्यांचं 2 मिनिटं आपल्याला विनंती करून घेतो. खरं तर आल्हाट सरांना मी आभार मानण्यापेक्षा त्यांचं मनोगत मी ऐकलं. त्यांच्याबद्दल मी त्यांचं एक माझा आणि त्यांचं एक कॉमन पॉईंट आहे. ते ज्यावेळेस मी ते जॉईन झालो माहीत नाही त्यांनी असं मला काय क्वेश्चन विचारलं, तुम्ही कुठले, मी त्यांना सांगितलं मी मोहोळच आहे. तुम्ही शिकला कुठं, म्हणजे पंढरपूर. त्यांनी पुढचं काय न विकीचं मला एक शब्द वापरला की लगो बारगायचे का. मला करेक्ट झाले, लगो बारगायचे कोण होते, कारण ज्या आपण जसं आपण पर्सनॅलिटी कधीच विसरत नाहीत आपल्या लेजंडचा, तसेच आमच्या वेगवर्धनीचे एक लगो बारगाजन सर होते, त्यांचं नाव घेतलं आणि त्या दिवसापासून ते मला खूप कनेक्ट झाले खरं तर. आणि त्यांच्याशी बोलताना त्यांनी कधीही म्हणजे असं जे विद्यापीठ म्हणतात असं त्यांची पर्सनॅलिटी आहे. अगदी ते प्रत्येक वेळी बोलत असतात. 43 वर्षांची सेवा झाली. प्रत्येक गोष्ट ते तेव्हापासून रिलेट करतात. अगदी शेवटपर्यंत त्यांनी आजचा 40 नंबर दिला तेव्हा त्यांनी कोणाला जर दुपारी झपलं येऊन 2 दिवस मला पण बोलले आता हे करेक्ट झालं इंजिन नंबर. आणि ते पहिला जो 40 नंबर दिला त्यांचे ते 6 किंवा 7 बुक असायचे जर तुम्ही ते नंबर देऊन दिलेले, तर एक शब्द की शब्द इकडे होऊ देत नव्हते. पण त्याचं महत्व किती आहे हे एकदा कळालं ज्यावेळेस आपण GST आपल्याला अप्लाय झाली होती आणि प्रत्येक 40 नंबर आणि त्याचं कॉस्टिंग आपण रिलेट करत होतो तेव्हा त्याचं किती महत्व आहे आणि किती त्यावेळेस डोक्यापुढे झाली हे महत्व. पण ते खूप डाटा त्यावेळी उपयोग केला आणि आवाज सर मेंटेन करू. त्यानंतर आपले एव्हरग्रीन पर्सनॅलिटी आणि स्पोर्टी जोरापूर सर, खरं तर त्यांनी बऱ्याच सगळ्यांनी सांगितलं आणि मी पण त्यांना एकदा म्हणलं सर हा डब्बा तुम्ही आणताय खरं, पण तुम्ही कधीच स्वतः खात नाही आणि ते मॅडमला कळलं तर तुम्ही पुढच्या तिथे आणणार पण नाही, तुम्हाला मिळणार पण नाही. खरंच विना मॅडम तुमचं म्हणजे आभार मानायला पाहिजे. तुम्ही कंटिन्युअस हा डबा तुम्हाला माहित आहे की नाही ते खातात तरी पण तुम्ही देत राहिले. हे देत राहा. आणि तुम्ही मॅडम इथं उपस्थित राहिला, तुमचे 2 शब्द आम्हाला सांगितले आणि त्याची पर्सेंट आम्हाला कळाली, कारण आम्हाला वाटायचं की 6 नंतर डायरेक्ट घरीच जात असतील, पण असं नाहीये. मग तुम्हाला ते बॅडमिंटनच्या खाली पळाले तरी ते एनर्जी राहिली तुम्हाला कळालं किती स्पोर्टबद्दल त्यांना लगाव आहे. आणि परवा ते म्हटले पण की मी सर तुम्ही आता हे तुम्हाला सोडावं वय झालं सोडावं लागणार, पण नाहीये. माझा नातू जोपर्यंत बोर्डवर येत नाही किंवा स्टेजवर येत नाही खेळायला तोपर्यंत मी त्याला शिकवत राहणार. तर खरंच त्यांना तुम्ही स्पोर्टिंग करा. आणि तुम्ही उभयताई आला तुमचे खरंच म्हणजे आभार मानतो मी. आणि वडिलांबद्दल तुम्ही जे काही
भावनात्मक शब्द आणि जे खरेपणाचे सांगितले किंवा तुम्हाला जे अनुभव तिथून व्यक्त केलं जाऊन तुमचा खूप आभार मानतो. आल्हाट सरांची फॅमिली, त्यांच्या मुलगी प्रियंका तुम्ही आल्या आणि आम्हाला असं कळालं की आल्हाट सरांची पर्सनॅलिटी आणि त्याच्यापेक्षा एक तुम्ही काकांना आगाऊ होते. आल्हाट सर मला बोलताना कधी म्हणायचे की आपण कधी आपल्या वडिलांपेक्षा आपली मुलं ही ना एक पुढे सरस पाहिजे. तर तुम्ही मूर्तिमंत आहात. त्यानंतर त्यांचे लाडके जावई पण आवर्जून इथं उपस्थित राहिले. तुमच्या लग्नाला आम्हाला उपस्थित राहता आलं नाही, पण त्यावेळेस आम्हाला सांगताना बरेच ते अपडेट करायचे, सांगायचे. मी त्यांना विचारतो सर आज काय केलं, मुलीकडे गेलो हे आले तर सांगायचं. त्यांच्याशी तुम्ही म्हटले जरी किती माझे वडील आम्हाला कधीच घरात आले नाहीत, पण ते खूप कनेक्ट आहेत. मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचो त्यावेळेस अपडेट्स घ्यायचे ते फक्त. त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचो तुम्ही ज्यावेळेस मनोरंजन करताना वडिलांचं भावना आणि काळीज काय असते हे त्यांना जाणून येत आणि तुम्ही खरोखर नशीबवान आहेत असे तुम्हाला वडील भेटले. आणि मला पण सर माझ्या गावाकडे पंढरपुरात भेटलो, मी तुमचा परत आभार मानतो. आपल्या सर्वांना कधी फर्स्ट नंबरवर ट्रॅक करण्याचा प्रयत्न करण्याचं ठेवणारे आणि सतत गोष्ट करत आपले रेड्डी सर. आणि सर आम्ही ट्राय करू. डेलेकर सर प्रत्येक कार्यक्रमाला अगदी कार्यक्रम प्लॅनिंग करतानाच आमची विचारपूस करून काय काय व्यवस्था केलेली आहे, कसं काय केलेलं आहे, कोण कोण येणार आहे, सगळी अगदी इत्तमभूत माहिती घेऊन सतत तुम्ही सर इथं त्याच हिकमतीने उपस्थित राहता. आम्हाला खूप अभिमान आहे सर, तुमचा आभार पण आहे. सचिन तेंडुलकर. हा यस, सचिन तेंडुलकर प्रत्येक वेळी आपल्याकडे उपस्थित राहतात आणि खरंच त्यांचे दोन शब्दात भावना व्यक्त करून आपल्याला सगळे संकल्प उभा करतात. आणि खरंच तुम्ही सगळ्या लोकांची पर्सनॅलिटी प्रत्येक लेजेंडरी त्यांनी त्यांच्या घडलेलं व्यक्तिमत्व त्यांनी उभा केलं. आणि खरंच कोणीतरी त्यांच्या बरोबरच्या व्यक्ती जेव्हा आपल्याला सांगतो की ऍक्च्युअली ती व्यक्ती कशा असते हे तुम्ही सर बरोबर उभा केलं आणि त्याच्याबद्दल धन्यवाद सर. आणि तुम्ही प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला बोलत तुम्ही येणार आहे आम्हाला माहित आहे, त्यामुळे तुम्ही सगळे जॉबवर असताना खूप आनंद राहणार आहे आणि आता पण तेवढ्याच आनंद असणारे आपले व्हिडिओ सर. खूप मनापासून आभार मानतो. कार्यक्रमाला खरं तर उशीर झाला तरी पण त्यांनी म्हणजे आपली परवा केली आणि शेवटच्या क्षणी ते उपस्थित राहिले. आपले हेमंत जोशी सर, तुमचं पण सर खूप धन्यवाद गाभारीत उपस्थित राहिल्याबद्दल. या आपल्या दोन्ही उत्सव मूर्तीची इत्यंभूत माहिती जेवढी आत्ताला आपण 20 वर्ष 30 वर्ष पट्टीने काम केलं तर कळलेलं नाहीये, पण मॅडमनी दीपाली मॅडमनी ती कंप्लीट 5 मिनिटांमध्ये उभा केली आणि त्याबद्दल त्यांनी 2 दिवस एवढे सगळे शब्द थोड्या वेळेत ट्राय केलेला. मॅडम तुमचं खूपच आभार आणि तुम्हाला आभार. हा कार्यक्रम म्हणजे प्रत्येक वेळी सगळी इत्तमभूत माहिती किंवा सगळे कुठला कार्यक्रम कधी व्हायला पाहिजे, किती वेळात व्हायला पाहिजे, सगळं अगदी काटेकोरपणे प्लॅन करून देणारे हेमकांत, संदीप यांचं पण खूप आभार आहे.